आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस. नाशिकच्या सातपूर परिसरातील जाधव संकुल ग्रुपचा ठसा केवळ बांधकाम क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यातही ते कायम अग्रेसर राहिले. याच परिवारातील गौरव नंदुशेठ जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नाशिक सातपूर मधील बांधकाम व्यवसायातील नामवंत असलेल्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक मधुकर शेठ जाधव आणि नंदुशेठ जाधव यांच्या परिवारातील गौरव नंदुशेठ जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा 20 जुलैला सकाळी हॉटेल मसाला झोन, त्र्यंबक रोड इथं पार पडला. यावेळी परिवारातील महिलांनी औक्षण करत गौरव जाधव यांना आशीर्वाद दिला, तर आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सातपूर पंचक्रोशीतील अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून गौरव जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सातपूर शिवजन्मोत्सव समिती, कानबाई महोत्सव समिती, अण्णाभाऊ साठे जयंती समिती, गुरुशिष्य जयंती समिती यासारख्या अनेक संघटनांच्या सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी हजेरी लावली. या भव्य कार्यक्रमातून अभिष्टचिंतन हा केवळ वैयक्तिक सोहळा नसून तो समाजाशी असलेल्या नात्याचा उत्सव ठरला. जाधव कुटुंबांच्या सहकार्याची छाप पुन्हा अधोरेखित झाली. परमेश्वराच्या त्यांनी अशी प्रार्थना केली की त्या पद्धतीने हा वारस एकत्र चालला आहे. उद्योगधंदे करून जमणार नाही, त्या माध्यमातून आपण सक्षम तरी सेवा केली पाहिजे. त्या आपल्या पावलावर पाऊल आहे, आपल्या पावलापेक्षा 2 पावलं पुढं जे मित्र अतिशय गतिमान पद्धतीने गेले. आपल्या संस्काराने, आपल्या रूढी परंपरा त्यांनी कधी स्वीकारल्या मला कळलं नाही. हा रूढी परंपरा जतन करण्याबरोबर त्यावेळेला वेळेचा अभाव का होईना, वयामानाने का होईना, पण वरुंधरी झालो, ज्येष्ठ झालो, ज्येष्ठतेच्या माध्यमातून आम्ही कमी करतो. एका मताचा उल्लंघन झाली, कार्याकोपऱ्यात फिरत आहे. आपण फक्त सर्व धर्म सर्व गोष्टी केली, हे मात्र प्रामाणिकपणे त्याचे अभाव बनते. अशा लेकरांना तुमच्या माध्यमातून आपण आशीर्वाद दिले पाहिजे. निश्चित आहे की काम केल्यावर काम देतो, मात्र आता काम करण्याची वेळ गेली आहे. अधिकाऱ्यांनी थाप त्यांच्या डोक्यावर मारली पाहिजे, म्हणून मागे वळून आपली माझ्या साथ आहे. मग आपली संघ येऊ द्या, या लेकरांनी सुद्धा आपला वारसा गेला पाहिजे आणि ते नेता आहे सक्षमपणे. ठीक आहे, शिवजयंतीच्या माध्यमातून काही लोकांनी केला असेल, तर ती त्याची बुद्धिमत्ता मात्र आपण आगामी महानगरपालिकेमध्ये कोणत्या लोकांच्या माध्यमातून कशी ना कशी जाधव केली पाहिजे असं मला वाटतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, जनरल पार्टी असेल, ते लोक असेल, आम्ही जातीवाद, धर्मवाद काम नाही, त्यांच्याबरोबर ते निश्चित राहण्याचा खरा असेल. परंतु आमची मैत्री आम्ही जपतो, ते आतून असेल, बाहेर उघडपणे असेल, काही घालवायला कारण नाही. म्हणजे इच्छा, म्हणजे अपेक्षा सर्व परिपूर्ण ती वारंवार सांगतो, ती वाढवण्याचं निमित्त करतो. वर्षभराचं चिंतन आणि गणन करायचं, अवलोकन करायचं. वर्षी वाढवण्याच्या कालावधीमध्ये आमचं कुठल्या चुका झाले, त्या गतिमान पद्धतीने आपण सुधारत कळत करत होतात. होतच नाही पण झाल्या तरी आपण सुधारायचा प्रयत्न करावं आणि चांगलं काम आहे त्यापेक्षा अतिशय गतिमान पद्धतीने आपण काम करावं अशी अपेक्षा. पुढील भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा. आगे बढ़ो, आप तुम्हारे साथ है. जय संविधान, जय महाराष्ट्र. आज 20 जुलै या तारखेला माझा मुलगा गौरव यांचा वाढदिवस असतो. खरं तर
वाढदिवस हे नाममात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम मग कोणाचा आमच्या मुलाचा असेल, आमचा स्वतःचा असेल, आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो 80% हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो। त्यातल्या त्यात मग आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो। परंतु आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आहे, आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहे, त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं का वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होत असतं, परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्यापुढं किती चांगलं काम करायचं याचा एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत आहे। आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची, त्याला कष्ट करायची काही हे नाही, कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या आहे, पण त्या रेषासुद्धा ओढत्या आल्या पाहिजे। नाही तर आपण पाहत असतो की मुलं, आजकालची मुलं कुठंतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात, पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत आलेला आहे। याच्यापुढं सुद्धा मी अपेक्षा करेल का सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे। आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल का कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावीन। परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या ज्यांनी या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो। अनेक राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असतील, आबापा मंडळ असेल, मित्र परिवार असेल, संपूर्ण मंडळ आपल्या हितचिंतक या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचेही मी खऱ्या अर्थाने आभार मानतो। आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचे जावो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।